नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। पाकव्याप्त काश्मीरमधल्या झेलम नदीला पूर आलाय। पाकव्याप्त काश्मीरमधल्या मुझफ्फराबाद जिल्ह्यामध्ये पूर स्थितीमुळे स्थानिकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान भारतानं पाणी सोडल्याचा आरोप पाकिस्तानकडून करण्यात येतोय। पाकव्याप्त काश्मीरमधल्या झेलम नदीला पूर आलाय। पाकव्याप्त काश्मीरमधल्या मुझफ्फराबाद या जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे स्थानिकांमध्ये आता गोंधळाचं वातावरण आहे। पाकव्याप्त काश्मीरमधल्या प्रशासनानं वॉटर इमर्जन्सीची सुद्धा घोषणा केली आहे। मशिदींमधून घोषणा करून लोकांना सूचना दिल्या जात आहेत। हा पूर येण्यामागे भारत जबाबदार असल्याचाही आरोप पाकिस्तानच्या मीडियानं केलाय। भारतानं उरी डॅममधून पाणी सोडल्याचा दावा पाकिस्ताननं केलाय। भारतानं खरं तर याआधीच पाकिस्तान सोबतचा सिंधू पाणी करार रद्द केलाय। पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य हे आक्रमक झालेलं आहे। पहलगाम हल्ल्यामधील 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त करण्यात आली असून कुपवाडा, पुलवामा, त्राल, बिजबेहरा आणि शोपियान या भागामध्ये भारतीय सैन्यानं कारवाई केलेली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं 9 दहशतवाद्यांची घरं बॉम्बनं उडवली। कुपवाडा दहशतवादी फारुख तिडवाचं घर उद्ध्वस्त करण्यात आलंय। तर फारुख तिडवा हा लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी आहे। शोपियान भागातला सक्रिय दहशतवादी अदनान शफीचं सुद्धा घर उद्ध्वस्त करण्यात आलं। 1 वर्षापूर्वीच अदनान शफी दहशतवाद्यांच्या गटात सहभागी झालाय। कुपवाडातल्या नारीकुट या भागातला लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी फारुख अहमद याचंही घर उद्ध्वस्त करण्यात आलं। फारुख अहमदच्या घरातनं शस्त्रास्त्रांचा मोठा साठाही जप्त करण्यात आला। पाकव्याप्त काश्मीरमधला सक्रिय दहशतवादी आमिर नाझीरचंही घर भारतीय सैन्यानं उद्ध्वस्त केलंय। कालही 5 दहशतवाद्यांची घरं बॉम्बनं उडवून देण्यात आली होती। पुलवामा जवळच्या मुरानमध्ये अतिरेकी एहसान शेखचं घर उद्ध्वस्त करण्यात आलं। तर कुलगाम मधलं झाकीर अहमद गनीचं घर सुद्धा सुरक्षा दलानं उद्ध्वस्त केलंय। झाकीर अहमद गनी हा 2023 पासून दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय आहे। शोपियानमध्ये शाहिद अहमदचं सुद्धा घर बॉम्बनं उद्ध्वस्त करण्यात आलं। 2002 पासून शाहिद अहमद हा दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय आहे। पुलवामा जिल्ह्यातल्या त्रालमध्ये आसिफ शेखच्या घरावर सुद्धा सैन्यानं अशीच कारवाई केली। आसिफ शेख सुद्धा लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी आहे। अनंतनाग जिल्ह्यामध्ये स्थानिक अतिरेकी आदिल ठोकर याचंही घर बॉम्बनं उडवून देण्यात आलंय। पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत केल्याचा या सगळ्यांवर आरोप आहे।